पुस्तक शूद्र पूर्वी कोण होते? लेखक डॉ. बाबासाहेब आंबेडकर. भूमिका. शूद्रांच्या एकंदर परिस्थितीसंबंधी जे वाङ्मय अस्तित्वात आहे त्या वाङ्मयाची सद्यस्थिती लक्षात घेतली तर या विषयावर आणखी एक पुस्तक केले तर ते पुस्तक अनाठायी आहे असे मानता येणार नाही. हिंदी आर्य लोकांची सामाजिक संघटना चातुर्वर्ण्याच्या सिद्धांतावर उभारली होती. चातुर्वर्ण्य म्हणजे ब्राह्मण लोक, पुरोहित, क्षत्रिय लोक, लढवय्ये, वैश्य, व्यापारी आणि शूद्र लोक, हातकाम करणारे अशा 4 वर्गामध्ये केलेली समाजाची विभागणी होय असे सर्वसाधारण मत रूढ आहे. परंतु शूद्रांच्या प्रश्नाचे खरे स्वरूप काय आहे किंवा त्यांचा विस्तार केवढा आहे याबद्दलची कल्पना त्या मतावरून येत नाही. समाजाची विभागणी 4 वर्गात करण्याशिवाय चातुर्वर्ण्याला दुसरे काही साधावायचे नसते तर चातुर्वर्ण्य हे एक फार निरुपद्रवी तत्व आहे असे मानण्यात आले असते. दुर्दैवाने निराळाच कावा चातुर्वर्ण्याच्या सिद्धांतात आहे. या सिद्धांताने समाजाची 4 शकले केली आहेतच, शिवाय त्याने त्याच्याही पुढे उडी मारली आहे. उच्च नीच भावनेची विषमता त्या सिद्धांताने समाजात उत्पन्न केली आणि 4 वर्षांनी सामाजिक व्यवहारात परस्परांशी कसे वागायचे याची रूपरेषा त्या सिद्धांताने विषमतेच्या तत्वानुसार आखून ठेवली. त्याप्रमाणे उच्च नीच भावनेच्या आधारावर उभारलेली विषमतेची पद्धत केवळ काल्पनिक स्वरूपाची नाही, तिच्यावर कायदेशीरपणाचा शिक्कामोर्तब केला आहे. त्या पद्धतीप्रमाणे एखाद्याने वर्तन केले नाही तर तो शिक्षेस पात्र होतो असे मूर्त स्वरूप चातुर्वर्ण्याने त्या पद्धतीला दिले आहे. चातुर्वर्ण्याने शूद्राला उच्च नीचपणाच्या शिडीच्या अगदी खालच्या पायरीवर ठेवले आहे. एवढेच नव्हे तर चातुर्वर्ण्याने त्याच्यावर असंख्य अपमानास्पद अटी व अपात्रतादर्शक बंधने लादली. यामुळे शूद्राला कायद्याने जे नीच स्थान देण्यात आले आहे त्या स्थानापासून वरच्या स्थानाकडे जाण्याला त्याला सक्त मनाई करण्यात आली आहे. खरे पाहू गेले तर हिंदू समाजात अस्पृश्यांचा 5वा वर्ण उत्पन्न होईपर्यंत शूद्र म्हणजे नीचातला नीच माणूस असे हिंदूंना वाटत होते. शूद्रांच्या प्रश्नाचे स्वरूप कसे आहे याची यावरून नीट कल्पना येते. हा प्रश्न किती महत्वाचा आहे त्याबद्दल लोकांना नीट कल्पना नाही. याचे कारण हे की शूद्रांची संख्या किती आहे हे समजून घेण्याची त्यांनी कधी काळजी केली नाही. दुर्दैवाने श्रीगंतीच्या अहवालामध्ये त्यांची संख्या स्वतंत्रपणे निराळी दाखविली नाही. परंतु अस्पृश्यांची लोकसंख्या जमेस धरली नाही तर शूद्रांची लोकसंख्या हिंदूच्या लोकसंख्येच्या मानाने 75 ते 80% भरते याबद्दल शंका नाही. संख्येने इतक्या मोठ्या लोकांबद्दल ज्या पुस्तकात चर्चा केली आहे ते पुस्तक एका उपेक्षणीय प्रश्नाची चर्चा करीत आहे असे कदापि म्हणता येणार नाही. हे पुस्तक हिंदी आर्य समाजातील शूद्र लोकांसंबंधी आहे. शूद्रांचे जे काही प्रश्नोपप्रश्न असतील त्यांच्याबद्दल उहापोह करणे सध्याच्या काळी प्रशस्त नाही असे एकमत प्रदर्शित केले जाते. हिंदू टोळे आणि जाती या पुस्तकाचे लेखक मिस्टर शेरिंग हे आपल्या पुस्तकात या मुद्द्याबाबत लिहितात. व्हॉल्यूम नंबर 1 इंट्रोडक्शन. शूद्र लोक हे आर्य होते किंवा हिंदुस्थानचे मूळचे रानटी रहिवासी होते किंवा जमातीच्या संमिश्रणाने तयार झालेल्या टोळ्यातील लोक होते हा प्रश्न वास्तविक सध्या फारसा महत्वाचा नाही. अगदी प्राचीन काळात शूद्र लोकांचा एक स्वतंत्र वर्ग निर्माण करण्यात आला आणि त्यांना समाजात 4थे किंवा शेवटचे स्थान देण्यात आले. वरच्या 3 वरिष्ठ जातींची जी स्थाने होती त्यांच्यात आणि शूद्रांच्या स्थानात पुष्कसे अंतर ठेवण्यात आले होते. शूद्र लोक प्रथमतः आर्य नव्हते. ही गोष्ट आपण जरी मान्य केली तरी आर्याच्या 3 जातींमध्ये त्यांचे संमिश्र विवाह इतक्या मोठ्या प्रमाणात झाले की मूळच्या शूद्र लोकांचे रूपांतर आर्य लोक असे आतापर्यंत होत आले आहे. या असल्या रूपांतरामुळे शूद्रांना काही बाबतीत तोट्यापेक्षा फायदा जास्त झाला आहे हे पूर्वी दाखविण्यात आले आहे. ज्या काही टोळ्यांना सध्या शूद्र म्हणून संबोधण्यात येते त्यांच्यात वास्तविकपणे ब्राह्मण व क्षत्रिय लोकांचे गुणा व गुण जास्त ठळकपणे दृग्गोचर होतात. ब्राह्मण व क्षत्रिय लोकांचे गुणा व गुणांपेक्षा इतर लोकांचे गुणागुण त्या टोळ्यांमध्ये अगदी कमी प्रमाणात पाहावयास मिळतात. सारांश. इंग्लंडमधील सेल्टिक टोळ्या अँग्लो सॅक्सन वंशात जशा मिसळून गेल्या त्याचप्रमाणे शूद्रांच्या टोळ्या इतर वंशामध्ये मिसळून गेल्या आहेत. इतर वंशामध्ये शूद्र टोळ्यांचे संमिश्रण इतके झाले आहे की त्यांना जे पूर्वी स्वतंत्र अस्तित्व होते ते पूर्णतः नष्ट झाले आहे. या मताची उभारणी
दोन चुकांच्या पायावर केली आहे. प्रस्तुत काळचे शूद्र लोक म्हणजे परस्परापासून भिन्न असलेल्या वंशामधून उत्पन्न झालेल्या जातींचा समूह असलेले हे शूद्र लोक व हिंदी आर्य समाजातील मूळचे शूद्र लोक हे वांशिक दृष्टीने परस्परांपासून अगदी वेगवेगळे आहेत. ही परिस्थिती लक्षात न घेता मिस्टर शेरिंग यांनी जे मत प्रदर्शित केले ही त्यांची पहिली चूक होय. शूद्रांच्या प्रश्नांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्या प्रश्नांचा मध्यवर्ती बिंदू शूद्र लोक होत नाहीत, तर त्यांच्यावर ज्या देहदंडाची व निर्बंधाची कायदेशीर पद्धत लावण्यात आली आहे ती पद्धत त्या प्रश्नांचा मध्यवर्ती बिंदू ठरते. हा मुद्दा लक्षात न घेता मिस्टर शेरिंग यांनी आपले मत प्रदर्शित केले ही त्यांची दुसरी चूक होय. हिंदी आर्य समाजातील शूद्रांच्या जीवनाची दोरी आपल्या हातात ठेवण्यासाठी ब्राह्मणांनी ही देहदंडाची व निर्बंधाची पद्धत प्रथमतः तयार केली याबद्दल संशय नाही. स्वतंत्र, वेगळी आणि सहज ओळखता येईल अशी जमात करून मूळचे शूद्र लोक आता राहत नाहीत. ते वरिष्ठ जातीत इतके मिसळून गेले आहेत की त्यांच्या स्वतंत्र अस्तित्वाचा मागमूसही लागत नाही. परंतु विशेष नवलाची गोष्ट ही की मूळच्या शूद्रांसाठी जे कायदे कानून केले होते ते कायदे कानून मूळचे शूद्र अस्तित्वात राहिले नाहीत तरी अस्तित्वात राहिले व मूळच्या शूद्रांशी ज्यांचा कसलाही संबंध नाही अशा हिंदू समाजातील सर्व कनिष्ठ दर्जाच्या लोकांना सध्या ते कायदे कानून लागू करण्यात आले. हे कसे घडून आले हे जाणून घेण्याची सर्वांना उत्सुकता असेल. याबद्दल माझे स्पष्टीकरण असे आहे की हिंदी आर्य समाजातील शूद्र ब्राह्मणांनी केलेल्या कायदे कानूनच्या जबर तडाख्यांनी इतके जर्जर झाले असतील की ते दिवसेंदिवस जास्त अधोगतीला जाऊन शेवटी जमातीतील अगदी नीच दर्जाचे स्थान त्यांना मिळाले असेल. याचे दोन परिणाम झाले. एक परिणाम असा झाला की शूद्र या शब्दाच्या अर्थात बदल करण्यात आला. एका विशिष्ट जमातीचे नाव असा शूद्र या शब्दाचा मूळचा अर्थ होता. तो मूळचा अर्थ नष्ट झाला आणि संस्कृतीहीन, स्वाभिमानशून्य आणि समाजात कसल्याही प्रकारची इज्जत नसलेल्या नीच वर्गातील लोक यांचे सामान्य नाम म्हणून शूद्र हा शब्द वापरण्यात आला. दुसरा परिणाम असा झाला की शूद्र या शब्दाला अर्थ व्यापक म्हणजे पुष्कळ प्रकारच्या लोकांना लागू होणारा असा करण्यात आला. त्यामुळे शूद्रांसाठी जे कायदे कानून करण्यात आले होते तेही व्यापक लोकसमुदायासाठी वापरले जाऊ लागले. हल्लीच्या काळचे शूद्र हे पूर्वीच्या काळच्या शूद्रापैकी नाही. तरी वर सांगितल्याप्रमाणे मूळच्या शूद्रासंबंधीचे कायदे कानून त्यांच्यावर लादण्यात आले. ते काही असो, एवढी गोष्ट मात्र नक्की की मूळच्या अपराध्यांसाठी जे कायदे कानून केले होते ते आजच्या निरपराधी लोकांना लागू करण्यात आले. मूळचे शूद्र लोक हे हल्लीच्या काळच्या कनिष्ठ मानलेल्या वर्गातील लोकांहून भिन्न लोक होते. हे ओळखण्याची ऐतिहासिक दृष्टी हिंदू धर्मशास्त्रकारांना असती तर शूद्रांची ही कारुण्यावस्था, निरपराध्यांची ही कत्तल त्यांना टाळता आली असती. हे कायदे कानून पूर्वीच्या शूद्रांना जितक्या कडक रीतीने लागू करण्यात येत असत तितक्याच कडक रीतीने ते सद्य काळच्या शूद्रांनाही लागू करण्यात आले हे सत्य आहे. ते दुर्दैवाने घडून आले आहे. हे कायदे कानून कसे उत्पन्न झाले या गोष्टींची चौकशी जुन्या पुराण्या काळात शिरून केली पाहिजे. केवळ असे आजच्या शूद्रांना वाटत नाही तर ते कायदे कानून आमच्यावर कसे व का लादण्यात आले याची चौकशी होणे जरूर आहे असे त्यांना वाटते. शूद्रांची उत्पत्ती कशी झाली या प्रश्नाची चर्चा होणे जरूर आहे. परंतु ही चर्चा करण्यास मला काय अधिकार आहे अशी शंका कोणीतरी एखादा माणूस प्रदर्शित करेल. हिंदुस्थानच्या राजकीय प्रश्नांवर बोलण्यास तुम्हास अधिकार आहे, परंतु धर्म आणि हिंदुस्थानचा धार्मिक इतिहास हे तुमचे विषय नव्हे व त्यासंबंधी तुम्ही चकार शब्दही काढता कामा नये अशी मला अगोदरच काही लोकांकडून धमकी वजा सूचना मिळाली आहे. असली सूचना मला देण्याची माझ्या टीकाकारांना का जरुरी भासली असावी हे मला समजत नाही. मी तत्वशोधक किंवा लेखक आहे अशी ऐट मारतो व ती ऐट अवास्तव आहे म्हणून ती ऐट जळवण्याच्या हेतूने जर ती सूचना टीकाकारांनी मला दिली असेल तर त्यांचा सारा खटाटोप व्यर्थ आहे. कारण हिंदुस्थानच्या राजकीय प्रश्नावर सुद्धा बोलण्याची योग्यता माझ्या अंगाला नाही हे मी कबूल करतो. संस्कृत भाषेवर माझे प्रभुत्व नाही व म्हणून धर्म व हिंदुस्थानचा धार्मिक इतिहास या विषयावर मला चकार शब्दही बोलता येणार नाही. या हेतूने जर ती सूचना टीकाकारांनी दिली असेल तर मी कबूल करतो की मला संस्कृत भाषेची चांगली माहिती नाही हा माझा दोष आहे. परंतु या क्षेत्रात कार्य करण्यास मी या दोषामुळे सर्वस्वी अपात्र कसा ठरतो हे मला समजत नाही.
इंग्रजी भाषेत ज्याचा अनुवाद झाला नाही किंवा त्या भाषेत ज्याच्यावर ग्रंथ लिहिले नाहीत असे संस्कृत वाङ्मय अगदी थोडेच असेल. संस्कृत भाषेचे मला ज्ञान नाही म्हणून मला प्रस्तुत विषयासारखा विषय हाताळण्यास अडचण पडलीच पाहिजे असे होत नाही. कारण मी असे छातीटोकपणे म्हणू शकतो की मजसारखी साधारण बुद्धी ज्याला आहे अशा कोणाही माणसाने या विषयासंबंधी योग्य त्या विषयासंबंधी योग्य त्या वाङ्मयाचा अर्थात इंग्रजी अनुवादातील वाङ्मयाचा 15 वर्ष जर अभ्यास केला असला तर त्याला या विषयासंबंधी बोलण्याची किंवा लिहिण्याची बरीच योग्यता प्राप्त झाली आहे असे समजण्यास काही हरकत नाही. या विषयावर बोलण्यास माझी कितपत योग्यता आहे याबद्दल सांगावयाचे म्हणले तर हे पुस्तक त्याबद्दल निर्वाळा देईलच. कदाचित असेही होईल की माझा हा प्रयत्न म्हणजे ज्या ठिकाणी देवदूत जाण्यास धजत नाही त्या ठिकाणी मूर्ख लोक घिसाडघाई करून शिरतात या वाचनाची सत्यता दाखविणारे एक उदाहरण होईल. परंतु मूर्खाला सुद्धा काही कर्तव्यकर्म करावयाचे असते त्याबद्दल माझी श्रद्धा आहे म्हणून माझ्या प्रयत्नाबद्दल मला समाधान वाटते. मूर्खाचे कर्तव्यकर्म हे की जेव्हा देवदूत झोपी गेला असेल किंवा सत्याचा घोष करण्यास भीत असेल तेव्हा मूर्खाने आपले योग्य ते कर्तव्य चोख बजवावे. या मनाई केलेल्या क्षेत्रात मी का शिरलो याचा खुलासा हा असा आहे. विशेष लक्षात ठेवण्यासारखे या पुस्तकात काय आहे या विषयाचे संशोधन करून त्यातून मी जे निष्कर्ष काढले आहेत तेच विशेष स्वरूपाचे आहेत याबद्दल संशय नाही. या पुस्तकात 2 प्रश्न उपस्थित केले आहेत. 1. शूद्र पूर्वी कोण होते आणि 2. चौथा वर्ण म्हणून त्यांची गणना हिंदी आर्य समाजात कशी करण्यात आली. या प्रश्नांना माझी जी उत्तरे आहेत त्यांचा सारांश पुढील प्रमाणे आहे. 1. सूर्यवंशाच्या ज्या आर्य जमाती होत्या त्यातील एका जमातीचे शूद्र होते. 2. एक काळ असा होता की ज्यावेळी आर्य समाज फक्त 3 वर्ण म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय व वैश्य मानित होता. 3. शूद्रांचा स्वतंत्र असा वर्ण नव्हता. हिंदी आर्य समाजातील क्षत्रिय वर्णाचा एक भाग असा शूद्रांचा दर्जा होता. 4. शूद्र राजे आणि ब्राह्मण यांच्यामध्ये एकसारखे झगडे चालू असत. या झगड्यांमुळे ब्राह्मणांवर अनेक अत्याचार आणि अपमानास्पद दुराचार करण्यात आले होते. 5. शूद्रांनी आपल्यावर अत्याचार व जुलूम केले ही जाणीव ब्राह्मणांच्या अंतःकरणाला एकसारख्या टोचण्यात येत होती म्हणून ब्राह्मण शूद्रांचा द्वेष करू लागते व द्वेषामुळे शूद्रांचे उपनयन करण्याचे ब्राह्मणांनी नाकारले. 6. शूद्रांना उपनयन नाकारल्यामुळे शूद्र आपल्या मूळच्या क्षत्रिय पदापासून च्युत झाले व सामाजिक दृष्टीने त्यांची अधोगती झाली. त्यामुळे त्याचा दर्जा वैश्यांच्या खालचा झाला व आणि त्याप्रमाणे त्याचा स्वतंत्र चौथा वर्ण उत्पन्न करण्यात आला. हे वरील जे निष्कर्ष मी काढले आहेत त्याच्याबद्दल विद्वान लोकांचे काय भाष्य बाहेर पडणार आहे याची मी अर्थात वाट पाहिली पाहिजे. हे निष्कर्ष नुसते मौलिक आहेत तसे नव्हे तर सध्या या बाबतीतील जे निष्कर्ष रूढ मानले जातात या निष्कर्षाच्या अगदी उलट स्वरूपाचे आहेत. हे अर्थात उघड आहे. हे मौलिक निष्कर्ष ग्राह्य आहेत किंवा अग्राह्य आहेत हे ठरविणे याबद्दल निर्णय देण्याची ज्यांची योग्यता आहे अशा माणसांच्या मनोरचनेवर अवलंबून राहील. अर्थात असल्या माणसाला या बाबतीतील एखाद्या सिद्धांताची फारच आवड उत्पन्न झाली असेल तर माझा सिद्धांत कुच कामाचा आहे असे तो ठरविल. त्याने असा जरी निर्णय दिला तरी त्याबद्दल मला फारशी काळजी वाटणार नाही. कारण असला माणूस विरोधी असतो व विरोधाशिवाय दुसऱ्या कोणत्याही गोष्टींची त्यांच्याकडून अपेक्षा करता येत नाही. परंतु टीका करणारा माणूस मग तो कितीही नव्या वृत्तीचा असो अगर कितीही जुन्या मतांचा असो जर प्रामाणिकपणे टीका करीत असेल आणि उघड अंतःकरणाने वागत असेल व सत्य कथा कोणत्या आहेत हे कबूल करण्याची त्याची तयारी असेल तर त्याला माझे मत स्वीकारण्यास तयार करण्याबद्दल मला निराशा वाटत नाही. ही माझी अपेक्षा कदाचित चुकीची ठरेल परंतु एका गोष्टीबद्दल मला संपूर्ण खात्री आहे. ती गोष्ट ही की या विषयाबद्दल नवे विचार नवीन दृष्टिकोन नवयुगासंबंधीची नवी स्वप्ने या सामग्रीने माझे पुस्तक ओतप्रोत भरलेले आहे हे माझ्या टीकाकारांना कबूल करावे लागेल. विद्वान लोकांची गोष्ट सोडली तर हिंदू समाजातील लोकांना माझा नवीन सिद्धांत कसा काय वाटेल याबद्दल तर्कवितर्क करीत बसणे बरेच गमतीचे होईल. आजच्या हिंदूंचे नक्की 5 वर्ग आहेत. हिंदू समाजाच्या रचनेत काही वैगुण्य आहे हे कधीही कबूल करण्यास नसलेला व जुन्या मताचा म्हणून समजला गेलेला असा एक वर्ग आहे. हिंदू समाज व्यवस्थेत सुधारणा करण्याची भाषा बोलणे हे या वर्गातील लोकांना भयंकर पाप वाटते. आर्य समाजिष्ट या नावाने ओळखला जाणारा हिंदूंचा एक वर्ग आहे. ते फक्त वेदांवर विश्वास ठेवतात. वेदांशिवाय इतर कोणत्याही धर्मग्रंथावर त्यांचा विश्वास नाही. जे वेदात नाही ते त्याज असे ते मानतात.
म्हणून या बाबतीत आर्य समाजिष्ट व जुन्या मताचे हिंदू यांच्यात मतभेद आहेत. वेदातील आधाराशिवाय काही करावयाचे नाही अशी आर्य समाजिष्टांची धर्मश्रद्धा आहे. हिंदू समाज व्यवस्था सर्वथैव चुकीची आहे हे कबूल करणारा एक हिंदूंचा वर्ग आहे. परंतु याबद्दल सदर समाज व्यवस्थेवर हल्ला करण्याची जरुरी नाही असे या वर्गाचे मत आहे. याबद्दल त्यांचे म्हणणे असे आहे की सदर समाज व्यवस्थेला कायद्याचा पाठिंबा नाही व म्हणून ती व्यवस्था जरी मृतवत झाली नाही तरी ती मृत्यूच्या पंथाला लागली आहे. राजकारणाबद्दल जागरूक असलेला हिंदूंचा एक वर्ग आहे. अशा प्रकारच्या प्रश्नांबद्दल त्या वर्गातील लोक उदास असतात. सामाजिक सुधारणा घडवून आणण्यापेक्षा स्वराज्य प्राप्त करून घेणे हे त्यांना अधिक महत्त्वाचे वाटते. हिंदूंचा पाचवा वर्ग आहे तो प्रगतीप्रिय लोकांचा. यांना सामाजिक सुधारणा फार महत्त्वाची वाटते, ती इतकी की स्वराज्य मिळविण्यापेक्षा जास्त. दुसऱ्या वर्गात मोडणारे हिंदू कदाचित असे म्हणतील की या पुस्तकाची सध्या काही जरुरी नाही. या लोकांचे हे म्हणणे मी कबूल करू शकत नाही. ब्रिटिश हिंदुस्थानातील चालू कायदा हिंदू समाजात रूढ असलेल्या जाती पद्धतीला मान्यता देत नाही असे जेव्हा हे लोक म्हणतात तेव्हा त्यांचे म्हणणे एका अर्थी बरोबर वाटते. एखादा हिंदू सिव्हिल प्रोसिजर कोडाच्या 11व्या कलमाचा आधार घेऊन जर एखाद्या सिव्हिल कोर्टातून मी अमक्या वर्गाचा आहे असा जाहीरनामा मिळवू लागला तर तसला जाहीरनामा त्याला मिळणार नाही हे खरे आहे. एखादा माणूस कोणत्या वर्णाचा आहे या प्रश्नाचा विचार जर ब्रिटिश हिंदुस्थानातील कोर्टांना करावायचा झाला तर तो विवाह करणे, वडिलोपार्जित इस्टेट मिळणे आणि दत्तक घेणे यासंबंधी त्या कोर्टापुढे जे खटले असतील त्या खटल्यांमध्ये करावा लागतो. ब्रिटिश हिंदुस्थानातील कायदा हिंदूंच्या 4 वर्णांना मानित नाही हे खरे आहे. परंतु या विधानाचा अर्थ काय होतो याबद्दल चुकीची समजूत करून न घेण्याबद्दल प्रत्येकाने दक्षता बाळगावी. हाच मुद्दा स्पष्टपणे मांडावयाचा तर 1. वर्णव्यवस्था पाळणे हा ब्रिटिश हिंदुस्थानातील कायदा गुन्हा मानतो असा त्या विधानाचा अर्थ होत नाही. 2. वर्णव्यवस्था नष्ट झाली आहे असा त्या विधानाचा अर्थ होत नाही. 3. नागरिक हक्क प्राप्त करून घेण्यासाठी वर्णव्यवस्थेच्या नियमांचे पालन करणे जरूर आहे. अशा स्वरूपाच्या खटल्यात वर्णव्यवस्थेला कायद्याने उचलून धरले नाही असा त्या विधानाचा अर्थ होत नाही. 4. वर्णव्यवस्थेला पाठीमागे कायद्याचा जो सर्वसाधारण पाठिंबा असतो तो काढून घेण्यात आला आहे असा त्या विधानाचा अर्थ होतो. समाजातील संस्था केवळ कायद्याच्या पाठिंब्याने टिकून राहतात असे नाही. संस्था इतर गोष्टींच्या पाठिंब्याने सुद्धा टिकून राहतात. यापैकी धर्माचा पाठिंबा व समाजाचा पाठिंबा ही फार महत्वाची आहेत. वर्णव्यवस्थेला धर्माचा पाठिंबा आहे. वर्णव्यवस्थेला धर्माचा पाठिंबा मिळाला केवळ यामुळे हिंदू लोकांनी सर्व व्यवस्थेला समाजाचा संपूर्ण पाठिंबा दिला. या बाबतीत कायद्याने कोणतीही आडकाठी आणली नाही. धर्माचा पाठिंबा वर्णव्यवस्थेला मिळाला केवळ यामुळे वर्णव्यवस्थेचे अस्तित्व कायम टिकून राहिले. वर्णव्यवस्थेची अंमलबजावणी करणारा कायदा अस्तित्वात नसतानाही वर्णव्यवस्था टिकून राहिली हे सिद्ध करण्याचा एक पुरावा म्हणजे असा की शूद्र लोक व अस्पृश्य लोक यांना हिंदू समाजातील प्राचीन काळी जे स्थान होते ते स्थान आतापर्यंत टिकून राहिले आहे. म्हणून प्रस्तुत सारख्या विषयाचा सांगोपांग विचार करणे जरुरीचे नाही असे म्हणणे योग्य दिसत नाही. राजकारणाबद्दल जागृत असलेल्या हिंदूंबद्दल बोलावायचे तर असे म्हणता येईल की या विषयांच्या बाबतीत या गृहस्थांच्या मताला फारशी किंमत देऊ नये. या विषयाकडे पाहण्याची याची दृष्टी साधारणतः दूरवर पोहोचणारी नसते. दूर अंतराच्या बाबतीतील एखादा प्रश्न कितीही तातडीचा असला तरी तो सणवणीच्या भानगडीत हा गृहस्थ पडला तर ते लोकांना आवडणार नाही. या गृहस्थाला वाटले तर सदर्भ प्रश्नाला तो शक्य तर थोडासा विरोध करेल व सदर्भ प्रश्न सोडविण्याची लांबणीवर टाका असे तो म्हणेल. राजकारणाबद्दल जागृत असलेल्या हिंदूंची अशी मनस्थिती असल्यामुळे त्याला हे पुस्तक म्हणजे एक व्याध आहे असे वाटणे अगदी साहजिकच आहे. या पुस्तकाने आर्य समाजिष्टांना बोचकारून रक्तबंबाळ केले आहे. मी काढलेले निष्कर्ष आणि आर्य समाजिष्टांचा ध्येयवाद यांच्यामध्ये 2 अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यासंबंधी दुमत झाले आहे. हिंदी आर्य समाजाचे 4 वर्ण हे समाजाच्या प्रारंभापासून अस्तित्वात होते अशी आर्य समाजिष्टांची श्रद्धा आहे. एक काळ असा होता की त्यावेळी हिंदी आर्य समाजात फक्त 3च वर्ण अस्तित्वात होते असे हे पुस्तक दाखविते. वेद हे शाश्वत व अपौरुषेय आहेत अशी आर्य समाजिष्टांची श्रद्धा आहे. वेदातील काही भाग विशेषतः आर्य समाजिष्ट ज्याला अत्यंत महत्त्व देतात तो पुरुष सुक्ताचा भाग हे आपले मतलबी हेतू साध्य करण्याच्या बुद्धीने ब्राह्मणांनी वेदांमध्ये मागाहून घुसळून दिलेले स्वकृत मजकूर आहेत हे या पुस्तकाने दाखवून दिले आहे. हे 2 निष्कर्ष आर्य समाजिष्टांच्या धार्मिक मतांवर ॲटम बॉम्बप्रमाणे
येऊन आदळतील हे खास. याप्रमाणे माझी आर्य समाजिष्टांशी टक्कर होते, याबद्दल मला वाईट वाटत नाही. वेद हे शाश्वत, अनाद्यनत आणि अचूक आहेत व हिंदूंच्या संस्था वेदांवर आधारलेल्या असल्यामुळे त्या संस्थाही शाश्वत, अनाद्यनंत व अचूक आहेत, म्हणून त्यांच्यात काही फेरफार करण्याची जरुरी नाही. अशा प्रकारचा उपदेश प्रचार करून हिंदू समाज हा कधी न बदलणारा समाज आहे असा समज आर्य समाजिष्टांनी हिंदूंमध्ये प्रस्तुत केला. ही त्यांच्या हातून मोठी चूक झाली आहे. अशा प्रकारची श्रद्धा एखाद्या समाजात रूढ करावायची म्हणजे त्या समाजाचा पुरा नाश करणाऱ्या वस्तू तिच्या हाती देण्यासारखे आहे. वेदासंबंधी आणि हिंदू समाजासंबंधी आर्य समाजिष्टांचा हा जो धार्मिक ध्येयवाद आहे तो संपूर्णपणे नष्ट केल्याशिवाय आपण आपली सुधारणा करणे जरूर आहे असे हिंदू समाजाला वाटणार नाही, अशी माझी खात्री झाली आहे. या पुस्तकाने दुसरे काही केले नसले तरीही जागृती त्याने केली आहे. या पुस्तकाबद्दल जुन्या मताचा हिंदू कोणता अभिप्राय देईल याची मला पुरी कल्पना आहे, कारण गेली कित्येक वर्ष मी या गृहस्थाबरोबर कुस्ती खेळत आहे. मला जी एकच गोष्ट पूर्वी माहीत नव्हती ती ही की नम्रपणाने वागणारा आणि निरुपद्रवी दिसणारा हिंदू यांच्या पवित्र धार्मिक ग्रंथावर जर कोणी हल्ला केला तर तो मारामारी करण्यास कसा प्रवृत्त होतो. मी याच विषयावर गेल्या वर्षी मद्रासमध्ये व्याख्यान दिले होते. तेव्हा माझ्या व्याख्यानामुळे चिडून गेलेल्या पुष्कळ हिंदूंचा समतोलपणा नष्ट झाला व रागारागाने लिहिलेल्या पत्रांचा त्यांनी माझ्यावर भडीमार केला. ही पत्रे वाचल्यानंतर मला त्या गोष्टींची पूर्वी झाली नव्हती इतकी जाणीव झाली. ती सांगता येणार नाही आणि छापता येणार नाहीत अशा घाणेरड्या शिव्यांची लाखोली त्या पत्रांमध्ये मला वाहिलेली होती. माझा खून आता करू मग करू अशा प्रकारच्या धमक्याही त्या पत्रांमध्येही होत्या. या बाबतीत तुमच्या हातून जो गुन्हा झाला आहे तो तुमचा पहिला गुन्हा आहे. आम्ही तुम्हाला काही न करता मोकळे सोडून देतो असे त्यांनी गेल्या वेळी मला बजाविले होते. आता ते काय करतील याची मला कल्पना नाही, कारण हे पुस्तक वाचल्यानंतर त्यांना कळून येईल की ते ज्यांना पवित्र ग्रंथ समजतात त्या ग्रंथांमध्ये राजकीय हेतू साध्य करण्यासाठी व दुसऱ्या वर्गाची कुसंबना करण्यासाठी ब्राह्मणांनी खोटे नाटे मजकूर तयार करून घुसडून दिले आहेत. ही गोष्ट मी इकडचे तिकडचे प्रबळ पुरावे घेऊन सिद्ध करून दाखविले आहेत. हे माझे कृत्य म्हणजे त्यांच्या दृष्टीने पहिल्या गुन्ह्याची वाढविलेल्या स्वरूपाची आवृत्ती होय. पुस्तकातील हा प्रकार पाहून त्यांचा माझ्यावरचा रागाचा पारा चांगलाच वाढला असेल हे नक्की. अशा लोकांच्या शिवीगाळीची किंवा धमक्यांची मी काळजी करीत नाही, कारण हे लोक म्हणजे आपल्या धर्माची बाजू राखण्याचा आव आणणारे पण धर्माचा व्यापार करून गब्बर झालेले नीच कोटीतील मानव प्राणी आहेत याची मला पूर्ण जाणीव आहे. ते जगातील कोणत्याही इतर प्राणीमात्रांपेक्षा जास्त स्वार्थी आहेत आणि आपल्या जातीतील आपल्यासारख्याच इतर स्वार्थी लोकांची पत राखण्यासाठी ते आपल्या बुद्धिमत्तेचा वेश्या व्यवसाय करीत आहेत. हिंदूंच्या पवित्र ग्रंथांविरुद्ध बोलण्याचे धैर्य ज्या माणसामध्ये आहे अशा माणसाने प्रामाणिकपणाने त्या ग्रंथाबद्दल जर आपले सत्यशोधक विचार प्रदर्शित केले तर त्यांच्यावर जीर्ण मताची पिसाळलेली कुत्री सोडण्यात येतात. अशा वेळी स्वतःला उच्च प्रतीचे सुशिक्षित समजणारे आणि मानमान्यतेची उच्च प्रतीची जागा सुशोभित करणारे असे प्रमुख हिंदू लोक त्यांना या विषयासंबंधी काही स्वारस्य वाटत नसतानाही आणि ते उघड्या अंतःकरणाचे दिलदार लोक आहेत असे त्यांच्याबद्दल समज असतानाही या वादात शिरतात आणि जीर्णमतवाद्यांच्या सुरात आपला सूर मिळवितात. ही काही लहान आश्चर्याची गोष्ट नाही. हायकोर्टाचे हिंदू न्यायाधीश आणि संस्थांचे हिंदू मुख्य प्रधान हे लोकसुद्धा वरील लोकांच्या तांड्यात शिरण्यास मागे पुढे पाहत नाहीत. हे लोक त्यांच्याही पुढे जातात. सत्यशोधक विचार प्रदर्शित करणाऱ्या माणसाच्या विरुद्ध जे काऊर माजवण्यात आले असते त्यातील गृहस्थ अग्रगण्य तर असतातच, शिवाय सदर माणसाचा चक्काचूर करण्यासाठी जो चक्रव्यूह रचण्यात आला असतो त्यातही हे गृहस्थ प्रथमपासून सामील झालेले असतात. या सर्व प्रकारात चीड येण्यासारखी गोष्ट ही की हे महाभाग स्वतःची अशी समजूत करून घेतात की आपल्या बहुमानाच्या जागामुळे आपल्याला समाजात जे महत्त्व प्राप्त झाले नाही त्यामुळे या विषयासंबंधी जे उद्गार काढतील त्या उद्गारांना जनता शिरसावंद मानेल व याचा परिणाम जीर्णमतवादाला विरोध करणाऱ्या एकूण एक माणसाच्या मनावर होऊन ती माणसे गर्भगळीत होतील व विरोध करण्याचे सोडून देतील. या ममताळू महाशयांना मला एवढेच निक्षून सांगावयाचे आहे की असले दुष्ट चाळे करून त्यांनी मला माझ्या कार्यापासून परावृत्त करताना जो प्रसंग माझ्यावर गुजरला आहे तशाच प्रकारचा प्रसंग डॉक्टर जॉन्सन यांच्यावर आला होता. तेव्हा त्यांनी जे सुंदर व मार्मिक उद्गार काढले होते ते या महाशयांना माहीत नसावेत असे वाटते. मी चोराला पकडणार आहे हे पाहून गुंडांनी मला धमक्या दिल्या आहेत, पण
गुंडांच्या धमक्यांनी घाबरून जाऊन मी चोराला पकडण्याचे सोडून देणार नाही. हे ते डॉक्टर जॉन्सन यांचे उद्गार होत. उच्च पदांवर विराजित झालेल्या या टीकाकारांशी दसळामुसळी करून वागण्याची मला इच्छा नाही किंवा चोराला पळून जाण्याच्या बाबतीत मदत करण्याचे गुंडांचे कार्य हे टीकाकार करीत आहेत असेही मला म्हणावायचे नाही. परंतु दोन गोष्टी त्यांना सांगण्याची मला प्रबळ इच्छा आहे. पहिली गोष्ट ही की काहीही हो, हिंदू धर्माच्या पवित्र ग्रंथाचे संशोधन करताना मला जेवढी ऐतिहासिक सत्य दिसून येतील तेवढी मी जगाच्या चव्हाट्यावर मांडेन व हे कार्य करताना डॉक्टर जॉन्सन यांचा दृढ निश्चय मी माझ्या डोळ्यापुढे आदर्श म्हणून ठेवीन. हे कार्य हाती घेण्याचा माझा हेतू एवढाच आहे की पवित्र धर्मग्रंथात जे आदर्श व जे नीतिनियम सांगण्यात आले आहेत ते नियम हिंदूंच्या, देशाच्या व समाजाच्या ऱ्हासाला आणि अधःपतनाला कारणीभूत झालेले आहेत. ही गोष्ट माझी ऐतिहासिक तत्त्वे समजल्यानंतर हिंदूंना पटून यावी. दुसरी गोष्ट अशी की मला पवित्र ग्रंथांसंबंधी काय म्हणावायचे आहे हे समजून घेण्यास जर सध्याच्या पिढीतील हिंदू लोक तयार नसतील तर पुढच्या पिढीतील हिंदू लोक तयार होतील याची मला खात्री आहे. या बाबतीत मला यश येणार नाही अशी निराशा माझ्या मनात येतच नाही. या बाबतीत भवभूती कवीच्या एका कवितेची मला आठवण होते व त्या कवितेतील उद्गारांचा प्रांजळपणा पाहून माझे मन शांत होते. ते कविता अशी: ए नाम केचिदिह नः प्रथयन्त्यव ज्ञाम जानन्तु ते किमपि तान्तप्रति नैषयन्तः उत्पत्स्यतेस्तिम मम कोसमान धर्मा कालो हायम निरवधिर्विपुलाच पृथ्वी. भवभूती मालती माधव 1-6. जे कोणी आमची अवहेलना चोहोकडे पसरवितात त्यांनी हे पक्के ध्यानात ठेवावे की हा माझा प्रयत्न त्यांच्याकरता मुळीच नाही. मला पूर्ण भरोसा आहे की ज्याचे मनोधर्म माझ्या मनोधर्मासारखे आहेत असा कोणीतरी आज न उद्या निपजेलच, कारण काळ हा अनंत आहे आणि पृथ्वी विस्तीर्ण आहे. हे काही का असेना, हे पुस्तक म्हणजे जीर्ण मतवादाला आव्हान आहे. प्रस्तुतच्या समाज व्यवस्थेत सुधारणा होणे जरूर आणि अगत्याचे आहे अशी त्यांची श्रद्धा आहे. असा एक हिंदूंचा वर्ग आहे. हिंदूंच्या अनेक वर्गांपैकी फक्त एकच वर्ग माझ्या पुस्तकाचे कदाचित स्वागत करील. या पुस्तकात चर्चेस घेतलेला प्रश्न असा आहे की तो सोडविण्यासाठी अनेक विद्वानांना अनेक पिढ्या प्रयत्न करीत राहावे लागेल. परंतु हा इतका बिकट प्रश्न आहे म्हणून याचा सांगोपांग विचार करण्याचे पुढे लांबणीवर ढकलावे असे या हिंदूच्या वर्गाला वाटत नाही. जातीयता ही हिंदू समाज व्यवस्थेतील एक नैसर्गिक पिढा आहे. या राजकारणाबद्दल जागृत असलेले हिंदू या पिढीला कमी लेखण्याची किंवा तिला पुढे ढकलण्याची इच्छा धरतात. परंतु या स्वरूपामुळे जे प्रश्न उत्पन्न होतात ते प्रश्न या राजकारणी हिंदूंना पावलोपावली भेडसावीत असतात. ही गोष्ट राजकारणी हिंदूंना तो जर प्रामाणिक असेल तर कबूल करावी लागेल. ते प्रश्न म्हणजे या क्षणाला झालेल्या तात्पुरत्या अडचणी नाहीत. ते प्रश्न म्हणजे आपल्या कायमच्या अडचणी आहेत, म्हणजे प्रत्येक क्षणाक्षणाला आपणाला भासणाऱ्या अडचणी आहेत. अशा प्रकारच्या हिंदूंचा वर्ग अस्तित्वात आहे हे पाहून मला आनंद वाटतो. हे हिंदू संख्येने जरी लहान आहेत तरी माझी सारी भिस्त यांच्यावर आहे आणि म्हणून मी हे पुस्तक त्यांच्यापुढे ठेवीत आहे. प्रत्येक धर्मातील पवित्र ग्रंथाबद्दल आदरभाव दाखविला पाहिजे. असा आदरभाव हिंदूंच्या धार्मिक पवित्र ग्रंथाबद्दल मी दाखविला नाही असे माझ्याबद्दल म्हणण्यात येईल. हा आरोप जर खरा मानला तर माझ्या बाजूचे समर्थन करण्यासाठी दोन गोष्टींचा आधार घेणे मला भाग पडते. सर्व वाङ्मय ग्राम्य समजावयाचे व नंतर त्यांच्यात पावित्र्य वाङ्मय व अपवित्र असा भेदभाव अगोदर करावायचा नाही, पण केवळ सत्य शोधून काढण्याच्या हेतूने त्या वाङ्मयाला रूढ नियमांच्या कसाला लावून त्याची पाहणी परीक्षा करावयाची. अशी इतिहासकारांची एक उत्कृष्ट परंपरा आहे. या विषयावर मी जे संशोधन केले आहे ते या परंपरेच्या प्रकाशात केले आहे. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट ही की पवित्र वाङ्मयाबद्दलचा आदरभाव व भक्तिभाव हे पाहिजे तेव्हा आणि पाहिजे तसे निर्माण करता येत नाही. हे भाव काही सामाजिक घटनांमुळे आपोआप उत्पन्न होतात. या सामाजिक घटना असल्या भावनांना एखाद्या बाबतीत साहजिकपणे उत्पन्न करतात तर दुसऱ्या बाबतीत मारून मुकटून उत्पन्न करतात. हिंदूंच्या पवित्र वाङ्मयाबद्दल ब्राह्मण विद्वानांमध्ये जे आदरभाव व भक्तिभाव उत्पन्न होतात ते नैसर्गिकपणे होतात. परंतु असले आदरभाव ब्राह्मणेतर विद्वानांमध्ये उत्पन्न होणे अगदी अनैसर्गिक आहे. भावनेच्या उत्पत्तीसंबंधी दोन्ही पक्षात जो भेद दिसतो
त्याचे स्पष्टीकरण अगदी साधे आहे. ब्राह्मण विद्वान गृहस्थ या पवित्र वाङ्मयाकडे शंका कुशंका विरहित अशा निर्भळ पूज्य भावनेने पाहतो आणि त्या वाङ्मयावर जर कोणी प्रहार करू लागला तर तो ब्राह्मण गृहस्थ बुद्धिनिष्ठ माणसाच्या ममत्वरहित वृत्तीने ते प्रकार निमूटपणे पाहत राहतो. साधारण शिकलेला माणूस मात्र ते प्रहार ममत्वाच्या बुद्धीने पाहिल. बुद्धिनिष्ठ माणसाची ममत्वरहित वृत्ती आणि साधारण शिकलेल्या माणसाची ममत्वपूर्ण वृत्ती यांच्यातील फरक हा असा आहे. या गोष्टीची आपण अशी अपेक्षा करतो त्याचप्रमाणे ती घडून येते. कारण हे पवित्र वाङ्मय म्हणजे तरी काय? हे वाङ्मय म्हणजे जवळजवळ सर्वस्वी ब्राह्मणांनी उत्पन्न केलेले वाङ्मय आहे. दुसरे असे की ब्राह्मणेतरापेक्षा ब्राह्मणांना जे श्रेष्ठपणाचे अधिकार आणि हक्क आहेत त्याची जोपासना करणे हाच मुख्य हेतू त्या वाङ्मयाचा आहे. अशी स्थिती असताना ब्राह्मणांनी त्या वाङ्मयाच्या पावित्र्याला उचलून का धरू नये बरे? ज्या कारणामुळे ते पावित्र्य उचलून धरावे असे ब्राह्मणांना वाटते, ज्याला पवित्र वाङ्मय म्हणून मानले जाते, त्यामध्ये तिरस्कारणीय व सामाजिक तत्वज्ञान सांगण्यात आले आहे आणि हे तत्वज्ञान आपल्या सामाजिक अवनतीला कारणीभूत झाले आहे. याचे ज्ञान ब्राह्मणेतराला झाले असल्यामुळे ब्राह्मण ज्या दृष्टीने त्या वाङ्मयाकडे पाहतो त्याच्या अगदी उलट दृष्टीने ब्राह्मणेतर त्या वाङ्मयाकडे पाहतो. मी ब्राह्मणेतर आहे, ब्राह्मणेतर सुद्धा नव्हे, मी अस्पृश्य आहे, ही गोष्ट जर लक्षात घेतली तर हिंदूंच्या पवित्र वाङ्मयाबद्दल मला आदर व भक्ती का वाटत नाही या गोष्टीचे आश्चर्य वाटण्याचे कारण राहत नाही. ब्राह्मणेतरांना या पवित्र वाङ्मयाचा जितका तिरस्कार वाटतो त्याच्यापेक्षा कमी तिरस्कार मला वाटत नाही, हे साहजिक आहे. प्रोफेसर थॉर्नडाईक यांनी म्हटले आहे की माणूस विचार करतो ही प्राणीशास्त्र सिद्ध बाब आहे आणि माणूस जो काही विचार करतो ती समाजशास्त्र सिद्ध बाब आहे. हिंदूंच्या सामाजिक इतिहासाचे जे प्रश्न आहेत त्यांचा अभ्यास करावयाची मुख्य साधनसामग्री म्हणजे हिंदूंचे पवित्र वाङ्मय होय. ब्राह्मण विद्वान गृहस्थ आणि ब्राह्मणेतर विद्वान गृहस्थ यांचे या पवित्र वाङ्मयाकडे पाहण्याचे जे दृष्टिकोन आहेत त्यांच्यात कसा फरक आहे हे वर सांगितलेले आहे. हा फरक ऐतिहासिक संशोधनाला अत्यंत हानिकारक आहे याची मला जाणीव आहे. ब्राह्मण विद्वान गृहस्थांनी ऐतिहासिक संशोधनाच्या बाबतीत हाच चलाखीचे प्रकार केलेले आहे ते उघड आहे. या वाङ्मयाचे पावित्र्य अबाधितपणे चालू ठेवण्यात ब्राह्मण विद्वान गृहस्थाचे दुहेरी हेतू आहेत. हे वाङ्मय आपल्या बापदादांनी तयार केले आहे आणि पितृऋणाची जाणीव ठेवून संरक्षण प्राण देऊन सुद्धा करणे जरूर आहे. हा एक हेतू. ते वाङ्मय ब्राह्मणाच्या हक्क अधिकारांना उचलून धरते म्हणून त्या वाङ्मयाचे महत्त्व जेणेकरून कमी होईल असे कोणतेही कृत्य न करण्याबद्दल दक्षता बाळगणे हा दुसरा हेतू. या वाङ्मयाने जी सामाजिक पद्धत सांगितली आहे ती आपणाला सर्वस्वी अनुकूल आहे व तिच्यामुळे आपले हित होत आहे म्हणून अशा पद्धतीला उचलून धरणे जरूर आहे. त्याचप्रमाणे ही पद्धत ज्यांनी निर्माण केली ते आपलेच वाडवडील होते म्हणून त्यांचे महात्म्य गाळत राहणे जरूर आहे. याबद्दलची जाणीव ब्राह्मण पंडित गृहस्थांच्या मनात अष्टोप्रहर जागृत असते. यामुळे तो या वाङ्मयातील सत्य शोधून काढण्याचा अगर ते सत्य इतरांना शिकविण्याच्या भानगडीत पडू शकत नाही. एखादी गोष्ट केव्हा घडून आली किंवा एखादा माणूस कोणत्या वंशाचा होतो असल्या गोष्टीचे संशोधन या वाङ्मयावरून करण्यापलीकडे ब्राह्मण पंडितांची फारशी मजल जात नाही व त्यांच्या संशोधनात स्वतंत्र बुद्धीची वीज चमकत असलेली दिसून येत नाही आणि त्यांना ऐतिहासिक संशोधनाच्या कार्यात आपल्या मौलिक विचारांची भर टाकता येत नाही. याचे कारण तेच आहे. ब्राह्मणेतर पंडितांच्या बुद्धीला असल्या प्रकारची बंधने नाहीत म्हणूनच पवित्र वाङ्मयातून सत्य शोधून काढण्यासाठी तो आपल्या बुद्धीचा निर्णय देईपर्यंत उपयोग करू शकतो. दोन प्रकारच्या पंडितांमध्ये हा जो फरक आढळून येतो तो काही अंदाजाने निर्माण केला नाही. यांचे उदाहरण म्हणजे हे माझे बोलके पुस्तक होय. ब्राह्मणांनी शूद्रांच्या विरुद्ध कोणते कपट कारस्थान रचले आहे त्याच्या स्वरूपाचा स्फोट करून दाखविणारे पुस्तक लिहिण्याचे एकाही ब्राह्मणाला धैर्य झाले नसते. ब्राह्मण पंडिताच्या बुद्धीला जी बंधने आहेत तसली बंधने ब्राह्मणेतर पंडिताच्या बुद्धीला नाही ही गोष्ट खरी. तरी पण ब्राह्मणेतर पंडित स्वतंत्र बुद्धीचा म्हणून ते ब्राह्मणाच्या अगदी विरुद्ध टोकाला जाऊन हे सर्व वाङ्मय म्हणजे कपोकल्पित ग्रंथाचा व कादंबरीमय वर्णनाचा एक संग्रह आहे आणि असला संग्रह अभ्यासाच्या योग्यतेचा नसून तो उकिरड्यावर फेकून देण्याच्या लायकीचा आहे असे ब्राह्मणेतर पंडित आपले मत बनविण्याचा संभव आहे. हा इतिहासाचा बाणा नव्हे. म्हटलेच आहे की इतिहासकार हा काटेकोर तळमळीचा आणि पंक्ती प्रपंच न करणारा असा असला पाहिजे. भावनारहित आपुलकीची भावना, भीती, तिरस्कार किंवा प्रेमाची ओढ त्यांच्यापासून मुक्त असा असला पाहिजे.
इतिहासाची जननी जी सत्यनिष्ठा ती त्याच्या रोमारोमात भिनलेली असली पाहिजे. महत्कृत्यांना सुरक्षित ठेवणारा, अंधाराचा संहार करणारा, पूर्वकाळाचा साक्षी आणि भावी काळाचा नेता असा तो असला पाहिजे. थोडक्यात सांगावयाचे म्हणजे अगदी रिकामे नसणारे नव्हे, पण उघडे असणारे असे त्याचे मन पाहिजे. खोटे नाटे पुरावे जरी त्याच्या हाती लागले तरी त्या सर्व पुराव्याची छाननी करण्याची त्याची तयारी पाहिजे. इतिहासकारांचे हे कडक ब्रीद पाळणे ब्राह्मणेतर पंडितांना कठीण जाईल हे संभवनीय आहे. जुन्या वाङ्मयातील सत्य व असत्य भाग शोधून काढताना तो ब्राह्मणेतर राजकारणाचे वारे आपल्या अंगात आणील हे संभवनीय, परंतु त्याने कसे करणे योग्य ठरणार नाही. संशोधन करीत असताना असल्या वृत्तीच्या आहारी मी गेलो नाही, याबद्दल मी खात्री देऊ शकतो. शूद्रासंबंधी लिहिताना माझ्या मनात शुद्ध इतिहासाच्या विचाराशिवाय दुसरा कोणताही विचार आला नव्हता. या देशात ब्राह्मणेतर चळवळ म्हणून जी एक चळवळ अस्तित्वात आहे ती शूद्रांची राजकीय चळवळ आहे, हे सर्वांना माहीत आहे. या चळवळीशी माझा संबंध आहे हेही सर्वांना माहीत आहे, परंतु हे पुस्तक म्हणजे या ब्राह्मणेतरांच्या राजकारणाची प्रस्तावना व्हावी म्हणून लिहिले नाही, असे सुज्ञ वाचकांना आढळून येईल अशी मला खात्री वाटते. या विषयाचे विवेचन आणि दिग्दर्शन करताना बऱ्याच चुका झालेल्या आहेत याची मला जाणीव आहे. लांबलचक आणि भरमसाठ उतार्यांनी हे पुस्तक ओतप्रोत भरले आहे. पुस्तक म्हणजे एखाद्या कलाकुसरीचे आकर्षक काम नाही, म्हणून ते अतपासून इतिपर्यंत वाचावयाचा वाचकांना कंटाळा येईल, परंतु हा दोष माझा नाही. ही बाब माझ्या हातची असती तर या उतार्यांच्या संख्येत मी आनंदाने खूप काटाकाट केली असती. परंतु आपण सध्याच्या अवरत अवस्थेला कसे येऊन पोहोचलो याची ज्यांना माहिती नाही अशा अज्ञानी आणि पूर्वदिव्य माहिती नसलेल्या शूद्रांच्या उपयोगासाठी मी हे पुस्तक लिहिले आहे. हा विषय किती कलात्मक रीतीने मांडलेला आहे हे पाहण्याची शूद्रांना काळजी नाही. त्यांची या बाबतीत जी एकमेव इच्छा आहे ती ही की या विषयावरील सर्व साहित्याचा भरपूर समाचार घेतला पाहिजे. मग तो समाचार जेवढा व्यापक असेल तेवढे उत्तम. मी जेवढ्या लोकांना या पुस्तकांची हस्तलिखिते दाखविली तेवढ्या लोकांनी असा आग्रह धरला की या पुस्तकात उद्धृत केलेले सर्व उतारे जसेच्या तसे राहू द्या. इतरांबद्दल त्यांना इतका उत्साह वाटला की त्यापैकी काही जण मला आग्रहाने म्हणाले की तुम्ही या उतार्यांचे इंग्रजी भाषांतर या पुस्तकात द्याच, शिवाय ते मूळचे संस्कृत उतारेही पुस्तकाला परिशिष्ट जोडून त्यामध्ये द्या. परिशिष्टासंबंधीचा त्यांचा आग्रह मला मान्य करणे इष्ट वाटले नाही, परंतु उतार्याचे इंग्रजी भाषांतर पुस्तकात राहू देण्याबद्दलचा त्यांचा आग्रह मला मान्य करणे मला इष्ट वाटले. कारण असले साहित्य त्यांना सहजासहजी मिळणे शक्य नाही. शूद्रांनी केला आहे. या गोष्टीची ज्याला जाणीव आहे त्याला हे कळून येईल की मी या पुस्तकात जे भरपूर उतारे घेतले आहेत ते याच हेतूने की ते वाचून शूद्र वर्गातील लोकांना स्वतःच्या बुद्धीने त्यासंबंधी सांगोपांग विचार करता यावा. हे उतारे कमी करणे किंवा त्यांना संक्षिप्त स्वरूपात ठेवणे हा विषय समजण्याच्या दृष्टीने इष्ट नाही, असे स्वतःचे मत त्यांना त्यावरून बनविता यावे. मला 3 गृहस्थांचे आभार मानावायचे आहेत. महाभारताच्या शांती पर्वातील 60वा अभ्यास ज्याने लिहिला तो लेखक हा पहिला गृहस्थ. तो व्यास होता की वैशंपायन सूत, लोमहर्षण किंवा भृगू होता हे सांगणे कठीण आहे, परंतु तो कोणी का असेना पैजवन यांचे संपून देऊन त्याने मोठी कामगिरी बजावलेली आहे. त्याने पैजवन हा शूद्र होता असे जर सदर अध्यायात दिले नसते तर शूद्रांची उत्पत्ती शोधून काढण्याचा धागादोरा मुळीच लागला नसता. आपल्या पुढील पिढीला उपयुक्त असणारी ही अत्यंत महत्वाची अशी माहिती जपून ठेवली म्हणून या लेखकाचा मी ऋणी आहे. हा पुरावा जर अस्तित्वात नसता तर हे पुस्तक लिहिता आले नसते. दुसरे गृहस्थ इस्माईल युसुफ, कॉलेज अंधेरी, मुंबई येथील प्राध्यापक कागले यांचे मला आभार मानले पाहिजेत. त्यांनी मला परोपरीने सहाय्य केले. शिवाय या पुस्तकात जे संस्कृत श्लोक उद्धृत केले आहेत त्यांचे भाषांतर त्यांनी तपासून पाहिले आहे. मी संस्कृत भाषेचा पंडित नसल्यामुळे त्यांच्याकडून मला जे सहाय्य मिळाले त्यामुळे मला असे खात्रीपूर्वक वाटू लागले आहे की संस्कृतमधील जी सामुग्री या पुस्तकात वापरली आहे तिचा परामर्श घेताना मी अगदीच घसरून पडलो नाही. त्यांनी मला सहाय्य केले याचा अर्थ असा नव्हे की या बाबतीत माझ्या टीकाकारांना जे दोष व ज्या चुका दाखविता येतील त्याबद्दल प्रोफेसर कांगले हे जबाबदार आहेत. सिद्धार्थ कॉलेज मुंबई येथील प्राध्यापक मनोहर चिटणीस यांनी सूचीपत्र तयार करून दिले त्याबद्दल यांचेही मी आभार मानतो. भी. रा. आंबेडकर.